धरणे आंदोलन बऱ्याच दिवसापासून चालू होतं आणि या 2-3 दिवसामध्ये काल एजीएम साहेबांना काल सुनावणी घेतली, परंतु त्या सुनावणीमध्ये त्याचा काही उल्लेख करण्यात नाही आला. पण आमच्या त्या ज्या जमिनीमधून जे काही रोड चालला, जो काही समृद्धी महामार्ग होणार आहे, त्या रस्त्यामध्ये आमच्या काही झाडं आहे, काही विहिरी आहे, काही लोकांचं काही घर आहे, त्याच्यामध्ये कुठलाही त्याने मोबदला देण्याचं काही सांगितलं नाही. आणि दुसरी गोष्ट जे काही मूल्यांकन आहे बाबा, आमच्या आता या जालना शहराजवळ असल्यामुळं काही या जमिनीचा भाव खूप वाढलेला आहे, 2 कोटी आहे. परंतु शासन म्हणतं डायरेक्ट 30-35 लाखाचं सांगितलं, ते आम्हाला कोणत्याही शेतकऱ्याला मान्य नाही. आणि अजून काल काही त्यांनी सुनावणी घेतली, त्या सुनावणीमध्ये काही ठोस पाऊल उचललं नाही. आणि उद्या आता आमचे सुगीचे दिवस आलेले, पाऊस पडत आहे, पावसाळा लागलेला आहे, आता काही दिवसामध्ये पेरणी करणार आहे. मग आम्ही शेतकऱ्यांनी पेरायचं का तसं ठेवायचं? आणि उद्या आम्ही पेरलं की उद्या आम्ही कोणत्याही शासनाच्या अधिकाऱ्याला होऊ, त्या शासनाला होऊ, आम्ही इथं पाऊल ठेवू देणार नाही. म्हणून आम्हाला शासना सगळ्या शेतकऱ्यांच्या विनंती करतो की शासनाने योग्य ते पाऊल उचलावे आणि आम्हाला जो काही आमचा काही मोबदला आहे, योग्य तो मोबदला द्यावा, ही विनंती.